नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये होमगार्ड भरती निघालेली आहे। या भरतीचा जो काही ऑनलाइन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। 9700 पेक्षा जास्त जागा असू शकतात। लेखी परीक्षा होणार नाही, फक्त तुमचं ग्राउंड होणार आहे। तुम्ही फक्त 10वी पास असाल तर यासाठी अर्ज करू शकता। कोणतीही फीस तुम्हाला लागणार नाही। तर चला मित्रांनो, हा अर्ज कसा भरायचा हे पाहूयात। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या वेबसाईटवर यायचं आहे, maharashtra.cdsg.gov.in। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात असे या ठिकाणी जिल्ह्याने जी काही जाहिरात आहे ती दिलेली आहे। नंतर इथं जाहिरात आहे, इथे सर्व जिल्हे दिलेले आहेत। तर यामध्ये अर्ज भरण्याचा जो काही कालावधी आहे तो प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा आहे। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं जे काही होमगार्ड नोंदणी 2024 आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुम्ही जी काही पूर्ण माहिती पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला SG एनरोलमेंट यावर क्लिक करायचं। यावरती क्लिक करून 3 नंबरचा ऑप्शन आहे, 3 नंबरच्या ऑप्शनला ऑनलाइन एनरोलमेंट फॉर्म, यावरती 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर असा फॉर्म तुमच्यासमोर हा ओपन होणार आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचा युनिट झोन नंतर जो काही पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर खाली सूचना पहा, उमेदवारांनी पथक उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यात अर्ज करावा। म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा ॲड्रेस प्रूफ आहे, म्हणजे आधार कार्डवरती ॲड्रेस असेल, तुम्ही जिथं राहताय त्याच ठिकाणची माहिती सिलेक्ट करायची आहे। तुमचा जिल्हा, युनिट झोन आणि पोलीस स्टेशन ही व्यवस्थित माहिती सिलेक्ट करा, नाहीतर तुमचा अर्ज हा अपात्र ठरणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव म्हणजे आडनाव, नंतर स्वतःचे नाव, नंतर वडिलांचे नाव हे इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर तुमचं जे काही जेंडर असेल, मेल फिमेल, ते इथे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतरचा ऑप्शन आहे आधार कार्ड नंबर, तुमचं या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं एज्युकेशन, तुमचे काही एज्युकेशन जे काही 10वी झालेले असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काय आधारवरील परमनंट ॲड्रेस असेल तो ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर प्रोफेशनमध्ये लेबर म्हणजे फार्मर असेल, सेल्फ बिझनेस, प्रायव्हेट जॉब करत असाल, गव्हर्नमेंट जॉब करत असाल, जो काही तुमचा जॉब असेल त्या या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा ईमेल ID या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर समोर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायची आहे। त्यानंतर तुमची हाईट मोजायची आहे आणि हाईट तुमची या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये टाकून घ्यायची आहे। त्यानंतर टेक्निकल सर्टिफिकेट, तुमच्याकडे जर का टेक्निकल सर्टिफिकेट असेल, यापैकी कोणतेही तुमच्याकडे 1 2 3 4 काही सर्टिफिकेट असतील ते सर्टिफिकेट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे। नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नीलवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर खाली तुम्हाला यापूर्वी होमगार्डमध्ये होता का, जर का या अगोदर तुम्ही होमगार्डमध्ये असेल, एक्स होमगार्ड असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे आणि नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे। तर आपण या ठिकाणी सर्व माहिती भरून घेतलेली आहे। त्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह बटनावरती क्लिक करायचे आहे। सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज हा ॲडेड सक्सेसफुली दाखवणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रिंट एनरोलमेंट फॉर्म असे दाखवणार आहे, म्हणजे जे काही तुमची फॉर्मची प्रिंट आहे ती प्रिंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तुमची जी काही जन्मतारीख आहे, जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। तुमचा जो फॉर्म आहे तो प्रिंट काढण्यासाठी येईल। तर अशा पद्धतीने हे तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे आणि याची जी काही प्रिंट आहे ती प्रिंट काढून घ्यायची आहे। प्रिंट काढल्यानंतर फोटो वगैरे या ठिकाणी चिटकवायचा आहे आणि जो काही ॲड्रेस असेल ज्या ठिकाणी तुम्हाला होमगार्डची भरती होणार आहे त्या ठिकाणी ही प्रिंट तुम्हाला घेऊन जायची आहे। तर मित्रांनो, असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। धन्यवाद।